येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेत मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक ईश्वर शेळके यांनी कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली याची माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अमरीशराव महाराज एकलव्य शाळेत धडकले। मारहाणीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपबीती ऐकली। राजे साहेबांना बघून विद्यार्थ्यांना हिंमत आली व एक एक म्हणता बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचा फोडली। हळूहळू अधीक्षक शेवाळे यांचे बरेच कारनामे उघडकीस आले। मुलांकडून मालिश करून घेणे, स्वतःचे कपडे मुलांना धुण्यास सांगणे, रात्री बेरात्री विद्यार्थ्यांना बेदम मारणे अथवा अशक्यप्राय परिश्रम करण्याची शिक्षा देणे असे कित्येक प्रकार बाहेर पडले। राजे साहेबांनी आस्थेने मुलांशी संवाद साधून हिंमत दिली। असले अमानुष प्रकार पुन्हा घडू नये असे प्राचार्यांना खडसावून सांगितले। मी ही शाळा विद्यार्थी घडावेत, चांगले अधिकारी, खेळाडू माझ्या समाजातून निर्माण व्हावे यासाठीच मी इंग्रजी माध्यमाची केंद्रीय पाठ्यक्रमाची शाळा आणली। इथे मागील काही काळापासून अनेक गंभीर तक्रारी येत असल्याचे बोलले। त्यासोबतच शाळा भोजन कक्षाची पाहणी केली। मुलींच्या वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला व त्यांच्या सुद्धा समस्या जाणून घेतल्या। संवादात मुलींनी समस्यांचा पाडाच वाचला तेव्हा वरिष्ठांशी संपर्क साधून लवकरात लवकर समस्या निकाली लावण्याची हमी दिली। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीचे प्रकल्प अधिकारी श्री कुशल जैन यांची भेट घेऊन अधीक्षक शेवाळेला सर्वप्रथम तात्काळ बडतर्फ करून त्यास कठोर सजा देण्याची मागणी केली आणि एकलव्य शाळेत मुलांनी सांगितलेल्या समस्या सोडवून देण्याची मागणी केली। गरज पडल्यास शासनाकडून मदत मिळण्यासाठी माझे देखील सहकार्य राहील असे आश्वस्त केले। मी बेडवर झोपून होतो, तेवढा वार्डन सर आले अंदर। माझ्यासोबत 2-3 मुलं होते। अंदर आल्यावर 7 मुलांना मारले आणि येऊन मला सीधा चपलीने मारायला लागले। मी फक्त आराम करत होतो। रात्रीची वेळ मला धमकी दिली आहे डायरेक्ट डायनिंग हॉलमध्ये। त्या दिवशी मी लेट गेलो होतो जेवणासाठी। फक्त सरांची परमिशन घेऊन जातो म्हणालो आतमध्ये जेवण घेण्यासाठी। सरांनी म्हणाले की ती मला नको सांगू, तुमचा 12th क्लासचा प्रत्येक प्रोग्राम माझ्या टार्गेटवर आहे। माझा तुमच्यासोबत 33चा आकडा नाही, 28 जणांचा 28 सोबत आकडा आहे असं म्हणाले। भाऊ तुला कशाला मारलं, काय नाव तुझं? माझं नाव हर्षद सत्यवान सरमेघ। 30 काड्या कुणाला मारले रे? छोटे मुलं आहेत सर, 3 वाजता अभ्यास केलो, 4 वाजेपर्यंत 5 मिनिट रेस्ट घेतो म्हटलो, झोपल्याने होतो 5 मिनिट। नंतर नाश्ताचा वाजला बेल, तसंच बोलवल्याने बांबून आम्ही तसंच झोपून होतो सर। मग झोपल्यानंतर सर आले, हसले आणि तिथं 11वीचे होते सर झोपून। तर त्यांनी नाही, मग आम्हाला बोलवले, आम्हाला मारले, पण सर त्यांनी नाही मारले 11वीवाल्यांनी। तुमचं नाव? माझं नाव संकेत विनोद गाव सातलवाडा, भंडारा जिल्हा। माझ्या बंदूक सर प्याले होते का रे? तुमचं गाव? नाही सर मारले, दारू प्याले नव्हते? तुमचं गाव? कोलपल्ली सर। हा, तुम्ही मग या संदर्भात जे घटना घडली या संदर्भात तुम्ही प्रिन्सिपाल यांच्याकडे थोडं कळवले का? नाही सर, फक्त हे चुकी झाली कारण की पोरांचं एवढा भीतीचं वातावरण जमलं होतं, त्याच्यामुळे नाही का पोरं कोणी सांगू शकत नव्हते, प्रश्न नाही करू शकत होते। त्याच्यामुळे हा जो मुलगा आहे हर्षद, त्याला खूप मारला त्यावेळी। तर हा अचानक मला नाईटला नाही का 11 वाजता माझ्याकडे आला, दावा धाव, त्याला खूप रडत आला सरांनी मला मारले म्हणून। मला माझा व्हिडिओ काढ भाऊ असं म्हणाला, त्याच्यामुळे मी याचा व्हिडिओ काढून